हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा असा नजारा परत मला जास्त बघायला भेटत नाही. काय माहिती आज सहजच माझ्या कन्येला बघा असा मूड आलाय. मी भाजी निवडत बसले होते आणि येऊन बसली मम्मी मी कापू का म्हणून. तर असं मला होत नाही जास्त माहिती का. तर म्हटलं आली तर चला व्हिडिओ काढूया आपण. मग बघा किती छान बारीक बारीक काप कट करते. मूडवर कामं असतात माझ्या पोरीची. आणि इकडे दुसरी कन्या तिच्या पप्पासोबत बघा पेरू खात खात त्यांचं ती मिरचीचंच वेळ लागले काय माहिती काय. ती पप्पाची चमची आई मोठी माझ्यासोबत राहते. आता ती छोट्यापणी राहायची, आता मोठी होईल तसं माझ्यासोबत जास्त बसते. मग असा नजारा बघत बसायला म्हणजे नशीबच लागतं बघा. आज पोरण त्याच्या कामात रमलेत आणि मग मी बघतच बसले होते माझे पोरं किती आज मस्त मदत करतायत म्हणून. मग त्यांना बघत बसले आणि मग लगेच स्वयंपाकाला मी आज नव्हते करणार आहो म्हटले कुकरला आणि भात वरण घाल मी बाकीचं करतो. मग मी मस्त असं कुकर लावायला घेतलं, टमॅटो वगैरे टाकून डाळ शिजायला लावली कुकरला आणि आहोच करणार होते स्वयंपाक. तर मग म्हटलं मला आज खूप कंटाळा आहे आला आहो ना, म्हटलं करा तुम्ही स्वयंपाक. मग मी मस्त असं इकडं कुकर वगैरे लावला आणि मग बाकीचं म्हटलं आहो बघतील. तर दुपारच्या आपण भाकरी होत्या त्या मग खायचं होतं बघा इकडं. मग इकडं माझ्या पोरीसोबत बसले, पप्पा तिचे चांगले स्वयंपाकाला आहे. मिरच्याचं काय माहिती काय करतात पण खायला एकच नंबर लागतं. इकडं मस्त अशी सॉंग लावली आणि इकडं बापलेकीचं चालू होतं काम. असे चालू असतात त्यांचे. मी बसले होते त्यांचे व्हिडिओ काढत. मग आहो स्वयंपाक करत होते. माझं पिल्लू बघा असा अभ्यास करत टाईमपास करत बसते बाहेर. पाऊस येत होता म्हणून काय 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 कुठानं करत बसते ती काय माहिती काय. तर मग किती क्यूट दिसतंय. मग मी मस्त इकडे अशी सॉंग वगैरे लावून ऐकत बसले आणि आहो तिकडे स्वयंपाक करत होते. चला तुम्हाला दाखवते बघा. एकीकडे भात शिजत होता आणि एकीकडे आहो करत होते. तर बघा ते करत होते मी इकडं मस्त अशी टी व्ही बघत बसले माझ्या पिल्लूसोबत. इकडं काय केलंय ते दाखवत होती. मग बघितलं म्हटलं मस्त आहे. आणि असं मस्त बघा कंटाळा आलं की आपण काय करत नाही, आपलं असंच आहे बरं का. काय दुखलं तरी मी काही काम करत नाही. मग मस्त पोरीसोबत बघा असं मस्ती वगैरे केली. मग ते काय काय असे स्प्रे वगैरे घेऊन खेळत असते घरामध्ये. मग आहोंचा इकडं स्वयंपाक झालेला. तर आहोंनी काय काय बनवलं चला तुम्हाला सांगते. तिकडं बनवलंय वरण, इकडं बनवलंय भात. स्वयंपाक खूप सारा होता दुपारचा पण म्हटलं थोडंसं शॉर्टकटमध्ये बनावं. इकडं बाजरीची भाकरी मस्त वरणात चुरून खायची होती. दुपारची दोडक्याची भाजी आणि इकडं खरडा होता बघा आणि शिरा पण होता. दुपारचा भात पण वाचला होता आणि शिरा पण होता. असं मस्त जेवण वगैरे झालं. एवढा पसारा झाला. पसारा तर मलाच काढायला लागणार ना. आहोनी स्वयंपाक केले तर चला मी काढते पसारा. आता कसं वाटलं नक्की